तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज बऱ्याच दिवसांनी आपण या स्टोरीचा पार्ट 2 रिलीज काढला आहे. तर चला मग सुरुवात करूया आपल्या स्टोरीवरती. तर पार्ट 2मध्ये असं होतं, की 4 मित्र असतात, जे तिथे जात असतात. आपले अशोक साहेब, हर्षल साहेब, ठाकरे साहेब आणि आयुष साहेब. तर आयुष साहेब ते त्या किल्ल्यामध्ये कैद असतात पार्ट 1मध्ये. तर पार्ट 2मध्ये असं होतं, की हर्षल साहेबांना स्वप्न पडतं, की आयुष साहेब तिकडे त्यांना स्वप्न पडतं आपल्या ड्रायव्हर साहेबांना. तर ते लगेच बोलतात, की चलो अभी मिलने चलते, अभी आयुष को लेके आना ही पड़ेगा हमें, मुझे स्वप्न आ गया, इसका बर्तन धो रहे. तर मग ड्रायव्हर आपल्या हर्षल साहेब जे आहेत ते आपल्या अशोक साहेबांना आणि ठाकरे साहेबांना फोन करून सांगतात, की चलो लेने चलते आयुष को. तर आपण सगळे बोलतात ठीक आहे चालेल. तर आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब आहेत, लगेच कारबीर काढतात. आपले ड्रायव्हर साहेब जे आहेत ते लगेच त्यांची बुगाटीची कार घेतात आणि येतात सगळ्यांच्या घराजवळ आणि त्यांना पिकअप करतात आणि जातात. तर जाताना लगभग तिकडे जायला तर 1 दिवस तरी लागणारच असतो. जाता जाता डिस्कशन चालू असतं काय काय असतं. तर आपले ड्रायव्हर साहेबांनी जरासे बॉम्ब घेतलेले असतात, का आता कधी काय मदत लागली तर मुसीबतच्या वेळी. त्यांनी डायनामाइट्स घेतलेले असतात. तर आपले ड्रायव्हर साहेब गाडी चालवत असतात आणि पाठीमागे आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब बसून मस्तपैकी बघत असतात, सिनरी कॅप्चर करत असतात, की आपण कोणत्या रस्त्याने चालले काय. तर असं जाता जाता एक जंगल येतं कार चालवताना. तर आपले हर्षल साहब बोलतात, की "अरे ये कितना बड़ा जंगल है, यहाँ पर तो गूगल मॅप भी नहीं चल रहा है." तर जंगलामधून आहे ना असे वेगवेगळे आवाज यायला लागतात. कोण बाईचे रडण्याचे, कोणत्या बाईचे किंचाळण्याचे, कोण बाईचे हसण्याचे. तर म्हणजे असं एकदम वेगवेगळं आवाज यायचे तिकडे. तर आणि असे ना वेगवेगळे नंतर जसं अंधार पडायला लागला ना 7 नंतर, संध्याकाळ झालेली असते. पूर्ण दिवस ते ड्रायव्हिंगच करत असतात. तर जसं संध्याकाळ होते ना, तर जंगलामध्ये ना अंधार पडायला लागतो, अंधार. आणि अंधार पडल्यानंतर ना, कोण लोकं येतात त्यांच्याकडे लिफ्ट मागायला. पण आपले ठाकरे साहेब बोलतात, की नको, कारण की ते सगळे भूत असतात, जे लिफ्ट मागायला येतात. आणि एक प्रकारे ती जी ड्रॅक्युला आहे, ती ती त्या ती आम्हाला थांबवायचा प्रयत्न करत असते त्यांना. तर ती तिची माणसांना म्हणजे असे छलावे करत असते. तर तिघं कारमध्ये बसलेले असतात, त्यांना खूप सारे असे छलावे होत असतात. म्हणजे एकाच रस्त्याने गेलं की परत त्याच रस्त्यावर गोल-गोल फिरून असं त्यांच्यासोबत 4-5 वेळा छलावे होत असतात. मग शेवटी देवाचं नाव घेतात आणि मग पुढे घेतात. मग नंतर छलावे बंद होतात येणं. तर जंगलातून जाता ना रात्रीचे 10 वाजलेले असतात. आपले ड्रायव्हर साहेब कंटिन्यू ड्रायव्हिंग करत असतात. त्यांचे हातपाय पण दुखलेले असतात नुसतं स्टेअरिंग फिरून. तर नंतर मग असं होतं की काही माणसं दिसायला लागतात. कोण माणूस असतं जे रक्ताने पूर्ण एकदम माखलेले होते. असे खूप सारे लोकं त्यांना लिफ्ट मागत असतात. पण आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब समजून तिनेच केलेला छलावा आहे. तर आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब बोलतात, "गाडी थांबायची गरज नाही. तुम्ही जा समोरून." तर का आता माहीत नाही. ड्रायव्हर साहेब गाडी चालवतात ना, तर मध्येच एक बाई आहे ना, थोडं पुढे आल्यानंतर मध्येच एक बाई आहे जी बसलेली असते खाली. ती खाली बसलेली असते आणि काहीतरी खात असते. तर ड्रायव्हर साहेब मध्येच कार थांबवतात. तर ते हॉर्न वाजवतात असं. तर ती बाई काय उठायचं नाव घेत नाही. ती बाई मात्र आमच्याकडे बघत असते आणि तिच्याकडे एक डबा असतो. ती खाली बसून खात असते. त्या डब्यातलं काहीतरी होतं. काय होतं मला माहिती नाही. तर ती भका खात असते त्या डब्यातलं खाणं काय असतं ते. तर ती खाताना आमच्याकडे पण बघत असते. ती एवढा वेळ खाते पण तिच्या डब्यातलं काही खाणं संपतच नाही. तर सगळे घाबरतात आणि तिची एक वेगळीच म्हणजे वेगळंच तिचा बघायचा नजरिया असतो. एक वेगळंच दृश्य होतं ते. तरी जातात. तर आपले ठाकरे साहेब बोलतात, "हर्षल साहेब घाबरू नका. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. चला गाडी चालवा, देवाचं नाव घ्या आणि चालवा गाडी." त्यात तशीच ती बाई असते, ती एक प्रकारे ती हडळ असते, हडळ. चेली असते वाटतं, म्हणजे तिचं काहीतरी जादू केलेलं असतं ते प्रकारचं सगळं. तर ती हडळ असते. तर ती अशी ना गाडीवरती जोरदार हाताने तिचे नखं एवढी मोठी असतात, नखाने जोरदार असं काचांवरती मारते ना, काचेवरती एक जोरदार क्रॅक येतो असा. काच फुटत नाही,
तरी सगळे घाबरतात आणि आपले ड्रायव्हर साहेब फुल स्पीडने गाडी चालवतात. तर सगळेच एकदम घाबरलेले असतात, कोणी बोलायच्या मनस्थितीत नसतं. तसं चालवता ना, शेवटी ड्रायव्हर साहेब आपल्या तिच्या किल्ल्याच्या जवळ पोचतात. तर तिथे जातात, त्या गावात पोचतात. तर गावात पोचल्यानंतर ते थोडं थोडं पुढे जातात. सकाळ होते. सकाळ झालं ते एक रूम बुक करतात आणि तिथे बसतात. तर तिकडे बसल्यानंतर जरा चाय नाश्ता करतात, फिरतात. तर ते प्लॅनिंग करत असतात तिघं मिळून, की कसं करायचं काय. तर दुसऱ्या ठिकाणी दाखवलं आहे की आपले जे.पी. सर त्यांना ऑमेगलवरती मुलींना बघायची लय सवय असते ऑमेगलवरती सर. तर त्यांना एक मुलगी भेटते. ते ऑमेगलवरती वेगवेगळ्या देशातल्या लोकांशी गप्पा पण मारतात. त्यांना एक मुलगी भेटते. तर ती त्यांना त्यांच्या प्रेमामध्ये फसवते. तर जे.पी. सरांना सांगते कि मैं आपको ऐसा-ऐसा ॲड्रेस दे, मेरे घर पे आ जाओ, मुझे आपसे एक इम्पॉर्टंट काम है. तर असं बोलते. ती जाते आणि आपले जे सुरेश सर जे असतात, ते दुसऱ्या ठिकाणी दाखवलेले जातात. एक आपले सुरेश सर असतात. तर ते जेव्हा घरी जात असतात एक दिवशी, तर त्यांच्या इथे एक बाई येते. ती त्यांना बोलते, "पैसे दे, पैसे दे." तर सुरेश सर बोलतात, "क्यों चाहिए?" तर असे कायदेच सुरेश सर पैसे देतात. तर ते विचारतात, "तेरे को क्यों चाहिए इतना पैसा? कितना पैसा रोज़ मांगती है?" तर ती बाई बोलते, "मुझे नहीं, मेरी रानी को पैसा चाहिए. ये सब मेरे रानी के लिए." असं ती बाई त्या सुरेश सरांना बोलते. तर सुरेश सर विचारतात, "कहाँ पे रहती है आपकी रानी? मुझे मिलना है उससे." तर ती त्यांना काहीतरी ॲड्रेस देते सुरेश सरांना. तर सुरेश सर जातात तिथे. तर जाता ते पण निघायलाच लागतात. तर असं करता दोन्ही जे आपले सर आहेत, जे.पी. सर आणि सुरेश सर, जी सर, हे दोघं सर ते पण निघायला लागतात. त्या दोघांना असं माहीत नसतं की ते भेटणार आहेत. ते लोकं जातात. तर ते जातात आणि हळू करता रात्र होते. आपले तिघं मित्र जे आहेत, जे होणहार मित्र आहेत आपले 3, आपले हर्षल साहेब, ठाकरे साहेब आणि अशोक साहेब, जे 3 शूरवीर मित्र आहेत, ते त्यांच्या मित्राला घ्यायला आलेले असतात. आणि दुसऱ्या ठिकाणी दाखवले जे सुरेश सर आणि जे.पी. सर आहेत, ते त्या बाईला भेटायला आले असते स्पेशल आहे. तर रात्र झालं बघतात तर काय, अरे ठाकरे साहेब बोलतात, "अरे जे.पी. सर और सुरेश सर, आप दोनों इधर क्या कर रहे हो?" तर जे.पी. सर आणि सुरेश सर बोलतात, "अरे तुम लोग बच्चे लोग इधर क्या कर रहे हो?" आम्ही बोलतो, "आम्ही आमच्या मित्राला भेटायला आलो," असं ते बोलतात. तर ते बोलतात, "हम एक है मैडम, उससे मिलने आए," असं सुरेश सर ते. आणि जे.पी. सर पण बोलतात, "हाँ, मेरे एक फ्रेंड है, वो भी इस किले में रहती है." तर आपले ड्रायव्हर साहब बोलते, "अरे इधर कोई रहता नहीं है, सब झूठ-मूठ का है, आपको इधर फंसा के लाए." तर जे.पी. सर बोलतात, "नहीं, क्या झूठ बोल रहे हो, तुम लोग बच्चे हो अभी." तर त्यांना किल्ल्यामध्ये जायचं असतं. तर तिथे 2 सिक्युरिटी गार्ड बसले असतात. तर सिक्युरिटी गार्ड थांबवायचा प्रयत्न करतात. तर ते जे सिक्युरिटी गार्ड आहेत, तर त्या सिक्युरिटी गार्डमध्ये आपले साहेब बसलेले असतात. सिक्युरिटी गार्ड आहेत ते आपले. म्हणजे ते एक प्रकारे त्या किल्ल्याचे रक्षक बोलता इतर साहेब. तर साहेबांना पैशाचा लालच दाखवतात. तर साहेबांना ₹5,00,000 फुल कॅश देतात. जे.पी. सर बोलते हैं, "मेरा इम्पोर्टेंट काम है, मुझे अंदर जाने का है." तर सब बोलते, "ठीक है साहब जाओ, पर जल्दी आना बाहर." तर सब खुश होतात. तर जे.पी. सर, सुरेश सर आणि त्यांच्या पाठीपाठी आपले 3 मित्र पण जातात. आपले हर्षल साहेब, अशोक साहेब आणि ठाकरे साहेब. ते जातात आतमध्ये. आतमध्ये एकदम वेगळाच माहोल असतो एकदम. म्हणजे भीतीचा माहोल असतो. जातात. तर एकदम सुनसान, सन्नाटा, पूर्ण म्हणजे असं एकदम सुकलेली झाडं असतात, मेलेले उंदीर, मेलेले सगळे पक्षी, मेलेली वटवाघूळं सगळे दिसत असतात. आणि आतमध्ये गेलं एकदम वेगळीच थंड हवा, असं एकदम थंड वारा सुटलेला असतो तिकडे. तर तिकडचं म्हणजे बाहेरचं आणि त्या किल्ल्याच्या आतमधला एक जो असतो ना नेचर एरिया, तो फुल चेंज झालेला असतो एकदम. तर सगळे जातात. तर त्या किल्ल्याचे दरवाजे असतात ना, ते आपोआपच उघडतात ते. असं कोण खोलत नाही. ते डायरेक्ट ओपन होतात. तर ते बोलतात, "अरे ये डायरेक्ट कैसे ओपन हो गया?" तर आपले हर्षल साहेब बोलतात, "शायद हवा से खुला रहेगा." तर जातात ते. सगळे आतमध्ये जाऊन बघतात तर काय बापरे! तिकडे केवढी मोठी वाळवी लागलेली असते त्या किल्ल्याला. नागाचं घरटं असतं, मोठमोठे वाळूचे डोंगर असतात. बापरे!
ते म्हणजे एकदम भयानक दृश्य असतं. तर ते एक मातीचे म्हणजे वाळूचे डोंगर असतात, तर त्याच्यातून आहे ना असं रक्त व्हायला लागतं, रक्त. ते बघून घाबरतात सगळे. तर सगळे घाबरतात. बघतात तर काय ते वाळूचा एक डोंगर असतो, म्हणजे ते नागाचं घर असतं ते एक प्रकारे. तर तो वाळूचा डोंगर असतो, त्याच्यातून असं रक्त येतं आणि रक्तातला एक माखलेला हात बाहेर येतो. तर बघतात तर काय, तर कोणत्या तरी एका गावातल्या माणसाचा हात आला बाहेर आणि फक्त हातच होता, बाकी काय नव्हतं. बाकी सगळे सांगाडे होते. तर हात बाहेर होता, सगळे घाबरतात आणि जसे ते बाहेर निघायला लागतात ना, तर दरवाजे आपोआप आपोआप सर बंद होतात डायरेक्ट. तर त्यांना असं एक वरतून एक मोठा घुंगलेला आवाज येतो, घुमणारा, कि अब तुम लोग यहाँ पे कैद हो चुके हो, अब यहाँ से तुम लोग बाहर कभी जा नहीं पाओगे. तर असं होतं. तर मग सगळे एकदम घाबरलेले असतात. सगळ्यांची इकडे तिकडे इकडे तिकडे पळापळ चालू असते. आपले JP सर, सुरेश सर, आपले ठाकरे साहेब, अशोक साहेब, हर्षल साहेब, सगळे इकडे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी पळत असतात. तर ती डायन एस्पेशली ती लगेच येते. ती त्यांना शोधायला लागते. तिला पंख बिंख फुटायला येतात. ती वेगवेगळ्या प्रकारे त्यांना शोधत असते. ती तिच्या जादूच्या ताकदीने सगळं इकडे तिकडे वाखरते. त्यांना शोधायचा प्रयत्न आहे. तर ती आहे ना अशा रूममध्ये वेगवेगळे छलावे करते. म्हणजे जसं की आता हर्षल साहेब बसलेत, तर त्यांना ती अशोक साहेबांचा आवाज काढून बोलते, हर्षल मुझे बचाव अशी बोलते. तर कधी ठाकरे साहेबांना अशोक साहेबांचा आवाज काढते, साहेब मला वाचवा. तर अशोक साहेबांना ठाकरे साहेबांचा आवाज काढून दाखवते की साहेब मला वाचवाय, मला मारते, असं. म्हणजे ना ती आवाज बदलते. जी शॅक्युला जी आहे ती वेगवेगळ्या आवाजांमध्ये ना मुलांना म्हणजे मुलांना असं छलावे करत असते आपल्या मित्रांना. तर ते सगळे म्हणजे ते छलामध्ये जातात, तर सगळे एकत्र बाहेर येतात. बघतात तर काय असं कोणीच नव्हतं. तर तिघं मित्र बघतात तर काय हा तर एक प्रकारे छलावा होता. तर ती परत जाते. तर ती शोधत असते नुसती. तिघं मित्र लपलेले असतात. तर करायचं काय समजत नाही. तर ते JP सर असतात, JP सर त्यांच्या पाठीमागे एक कपाट असतं. ती कपाट त्यांच्या अंगावरती पाडायचा प्रयत्न करते, पण JP सर लगेच तिकडून पाठीमागे वळतात. बघतात तर कपाट त्यांच्या अंगावरती पडते, तर ते लगेच बाजूला होतात. असं करता करता ना ती त्यांना टॉर्चर करायचा प्रयत्न करत असते. तर हे म्हणजे एकदम भयंकर दृश्य होतं एक प्रकारे. तर असं करता करता काय होतं काय माहिती नाही. सुरेश सर असतात ते एका ठिकाणी सोफ्याच्या बाजूला लपलेले असतात. तिची शिला जी आहे ती त्यांना शोधत असते. तर ते लपलेले असतात. तर शकीलाला माहीत असतं की हां, आदमी इधर छुपा है. तर ती काय करते माहीत नाही. तो पंखा असतो ना वरचा, तर पंख्याला ना असं फिरत असतं, चर 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 फिरत असताना ना ती खाली पाडते आणि सुरेश सरांचं डोकंच कापून टाकते पंख्याने. जो पंखा फिरता 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 त्यांच्या डोक्यावरच पडतं आणि त्यांचं सर धड अलग होतं. तर सुरेश सरांची तिकडेच डेथ होऊन जाते. तर हे असं कोणाला माहिती नसतं. तर JP सर फिरता फिरता ना तिथे जातात. बघतात तर काय, सुरेश सरची डेथ झाली. तर त्यांना असं एकदम शॉक बसतो. तर ते जातात. तर सुरेश सरांना ती मुलगी दिसते एक प्रकारे. ती शाला जी आहे ती मुलीचं रूप धारण करते. म्हणजे ती मुलीचं रूप घेते. तर ती बोलते, JP आय एम हिअर, हाऊ आर यू, असं बोलते. तर JP सर, अरे तू इधर इधर क्या कर रहे तू. ती बोलते, दिस इज माय घर, असं बोलते. तर JP सर म्हणजे एकदम हिप्नोटाईज झालेले असतात त्या मुलीच्या डोळ्यामध्ये बघून. खरं तर ती शालच असते. तर JP सर आपले घाबरलेले असतात. तर तर ती त्या JP सरांना तिच्या पाठोपाठी घेऊन जाते. ती बोलते, JP यू कम विथ मी, असं बोलते. तर JP सर तिच्या पाठोपाठी जातात. तर त्यांना एका ठिकाणी खुर्चीवरती बसवते आणि बसवल्यानंतर आपण बघतो तर ते खुर्चीवर बसतात आणि वरतून एक जोरदार जो वरचा झुंबर असतो ना, तो त्यांच्या अंगावरच पाडून टाकते. तर तिथे पण JP सरांची ऑन द स्पॉटच डेथ होऊन जाते. तर असे तिघा मित्रांना आवाज येत असतात, हे काय ना काय घडतंय. तर तिकडे दाखवलं की आयुष असतो, तो तिकडे लादी पुसत असतो. तर तिने त्या आयुषला एका वेगळ्या कमऱ्यामध्ये बंद करून ठेवलेलं असतं. आयुषला आठवण येत असते
तर तिघं मित्र आयुषला असं वेगवेगळ्या प्रकारे बोलवत असतात, आयुष कुठे आहेस? तर आयुष बोलतो, अरे मी इथे फसलोय, मला वाचवा. तर ती शिला तिथे आयुषला असं धमकी देते. तर आपला आयुष साहेब जे आहेत ते घाबरलेले असतात एकदम. तर असं होतं की सगळे मित्र शोधतात, तर ड्रॅक्युला जे आहे तिला पंख फुटतात, तिचे नख मोठे होतात, केस लांब लचक केस सुटतात. तिची केस एवढी मोठी असतात ना की ते केसांना धार करून तिची अशी एक वेणी बनवते आणि त्या वेणींनी असं इकडे तिकडे मारते ना, ते तिच्या केसांमध्ये तिची एवढी ताकद असते की ती अख्ख्या सोफ्याला पण तोडून टाकेल, एवढी ताकद असते. तलवारसारखे काम करतात तिची केस. तर ती तिघा मित्रांवरती तलवार तिच्या केसांनी हल्ला करायला लागते. तर तिघा मित्र इकडे तिकडे पळत असतात आणि तिचा डट करून सामना करत असतात आपले तिघा मित्र. तर तिथे तिने भुलभुलया बनवला असतो माणसं हरवून जायला. तर तिघा मित्र पळता पळता ना तिच्या एका भुलभुलयामध्ये पळत गेले असतात. तिने तिच्या किल्ल्यामध्येच बनवलेला असतो एक प्रकारे. तर तिघा मित्र हुशार असतात तसे तर. तर भुलभुलयामधून कसंबसं बाहेर येतात. बघतात तर काय, आयुष साहेब इथे भांडी घासतात. तर आयुष साहेबांना बघून सगळे खुश होतात एकदम आणि आयुषला एक नकली पाय लावलेला असतो. तर नकली पाय लावलेला असतो. तर ते बोलते, काय झालं? तर बोलतो, तुम्ही जेव्हा पळत होते तर तिने माझा पाय कापलेला आहे. ते पार्ट 1मध्ये दाखवलेलं होतं. तर आयुष साहेब खूप रडतात की ते लगभग मागच्या 3 वर्षांपासून 3 किंवा 4 वर्षांपासून इथे कैद आहेत आणि तिची करतायत, भांडी धुतायत, लादी पुसतायत. तर ते खूप रडत होते. तर आपले तिघं मित्र बोलतात, चला आता साहेब, आपण आता इथून पळून जाऊया. तर तिघं मित्र बोलतात, ती परत त्यांना मारायचा प्रयत्न करते. तर तिघं पळत असतात. तर तोच भुलभुलया परत येतो. तर तो दरवाज्यांचा भुलभुलया असतो एक प्रकारे. तर ते आयुषला चावत असते. तर आणि आयुष बेशुद्ध पडलेला असतो आपला. तर आयुषला चावल्यानंतर काय होतं माहीत नाही. आयुष बेशुद्ध पडलेला असतो. तर ती लगेच पळून जाते तिथून डायनामाईटचा आवाज ऐकून. तर ती परत पळून जाते. तर सगळे तिघं मित्र येतात त्याला घ्यायला. आयुषला उचलून घेऊन जायचा प्रयत्न करतात. तर शाळेला ती बोलते, नहीं, अब तुम लोग इस किले में आए हो, तब तुम लोग का बाहर जाना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. असं बोलते ती बोलते, अब तुम भी मेरा शिकार हो अभी. पण आपले तिघं मित्र एकदम शूरवीर असतात एकदम. असं होतं. तर तिघं मित्र एकदम इकडे तिकडे परत पळायचा प्रयत्न करत असतात. ती त्यांना खूप म्हणजे तो जो दृश्य असतो ना तो एकदम भयंकर असतो. वेगवेगळे छलावे करत असते तिघा मित्रांना. तिघं मित्र एवढे पळत असतात. आपले हर्षल साहेब पळतात, एक ठिकाणी आयुष साहेब पळतात, अशोक साहेब आणि ठाकरे साहेब पण वेगवेगळ्या ठिकाणी पळतात. ती वेगवेगळ्या ठिकाणातून कसंबसं छलावे करत असते, त्यांना शोधायचा पूर्ण प्रयत्न करत असते. तर आणि ती तिच्या भयंकर आवाजामध्ये अशी जोरदार किंचाळते ना, तिघांच्या अंगावरती एकदम काटा आलेला असतो. आपल्या आयुष्यात थोडेसे बेशुद्ध हालतमध्ये असतात, तरी पण ते पण थोडेफार पळत असतात. तर त्यांचा एक पाय असतो तो मध्ये तुटलेला असतो. तर तिकडे असे कळतं, ती कमऱ्यात जाते. तर तिचा एक वेगळा कमरा असतो. आयुष साहेब तिकडे लगभग मागच्या 4 वर्षांपासून काम करत असतात. तर ते बोलतात, की त्याचा एक नवरा पण आहे. तर आम्ही बोलतो, कोण आहे? ते तिघं मित्र विचारतात. तर आयुष साहेब बोलतात, हाय तो नवरा जो तिचा व्हीलचेअरवरती बसलेला असतो. तर तिच्या नवऱ्याचं नाव आहे अनुज. तर अनुज व्हीलचेअरवरती बसलेला असतो. तर तो अनुज लगभग मागच्या 500 वर्षांपासून तिने त्याला कैद करून ठेवलं आणि तो व्हीलचेअरवर मागच्या 500 वर्षांपासून व्हीलचेअरवरती बसलेला असतो. तर ते जातात कमऱ्यामध्ये. बघतात तर काय, तो तिचा नवरा खरं तर चांगला असतो. पण तिने त्याचं रक्त पिऊन त्याला जरासं पॅरलाइज केलेलं असतं. तर अनुज त्याने इलेक्ट्रॉनिक चेअर बनवली असते. तो एस्पेशली खूप हुशार असतो. तर त्याने आयुष साहेबांना एक स्पेशल चेअर दिलेली असते इलेक्ट्रॉनिकची. तर आयुष साहेब त्याच्यावर बसतात आणि चेअरवरून फिरायला लागतात. का तर त्यांचा एक पाय तुटलेला असतो म्हणून. तर आयुष साहेब त्या खुर्चीवर बसतात आणि तिकडून लगेच पळायचा प्रयत्न करतात. आणि आपले तिघं मित्र जे आहेत, हर्षल साहेब, अशोक साहेब आणि ठाकरे साहेब, ते पण पळायचा प्रयत्न करत असतात. तर आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब जे आहेत, ते हर्षल साहेबांकडून डायनामाईट घेतात 2 आणि 2 डायनामाईट असे लपून लपून आहे ना,
जी असते ती तिकडे त्यांना शोधत असते. तिच्या पाठून जाऊन तिच्या हल्ला करून 2 डायनामाईट तिच्या पंख्यांना बांधतात आणि बांधल्यानंतर लगेच तिकडून पळून जातात. बघतात तर काय असे 2 असे जोरदार ब्लास्ट होताना तिची पंख असतात ती पूर्ण जळून जातात. तर ती एकदम जोरदार चिडते आणि जोरदार किंचाळते आणि ती एकदम भडकलेली असते. तर ती त्यांना मारायचा खूप प्रयत्न करते. म्हणजे खूप असं त्याचे मोठी-मोठी नखं असतात. खूप मारायचा प्रयत्न करत असते. तर त्याच्यातून वाचून नशीब चांगलं असतं, की ते दरवाजे असतात, ते जरा खोकले झालेले असतात, म्हणजे ते कमजोर झाले असतात. तर ड्रायव्हर अजून एक डायनामाईट लावतात आणि तो दरवाजा फोडून टाकतात बॉम्बनी. तर लगेच आपले जे 4 मित्र असतात, ते लगेच तिकडून पळून जातात बाहेर आणि पण बाहेर पळायचा प्रयत्न करत असते बाहेर याचा. पण तिचे पंख जे त्या जळालेली असतात, तर तिच्या तेवढी फास्ट ॲक्शन नाही होत तिच्याकडून. तर ड्रायव्हर साहेब असं दाखवलंय. मग लास्टला असं दाखवलंय, की आपले ड्रायव्हर साहेबांनी अशी बॉटल आणलेली असते आणि आपल्या आयुष साहेबांना काहीतरी मंत्र माहीत असतात. तर आयुष साहेब असे काहीतरी मंत्र सांगतात, जे ड्रायव्हर साहेब बोलतात आणि त्या शिलाला ना त्या बॉटलमध्ये कैद करून टाकतात. आणि जो तो आहे ना बेसमेंट, त्या किल्ल्याचा बेसमेंट, त्या बेसमेंटमध्ये त्या ड्रॅक्युला तिची डेड बॉडी पडलेली असते. त्या डेड बॉडीच्या इथे ना सगळे डायनामाईट लावलेले असतात त्यांनी. कारण की आपले आयुष साहेब तिकडे राहत असतात. त्यांनी तिकडे लपून-छपून खूप सारे तिचे सिक्रेट वाचलेले असतात. तर ते आम्हाला सांगतात, की जर हिच्या डेड बॉडीला जाळलं, तर हिची सगळी ताकद निघून जाणार, एकदम कमजोर पडणार. तसंच आणि त्यांनी एक मंत्र पण वाचलं असतं तिला कॅप्चर करायचा. तर आयुष साहेब हर्षल साहेबांना मंत्र सांगतात आणि हर्षल साहेब कॅप्चर करतात तिला बॉटलमध्ये आणि तिची डेड बॉडी असते ना, ते डायनामाईट लावतात आणि मग विचार करतात, की अनुजचं काय करायचं? तर अनुज साहेब बोलतात आम्हाला तिकडूनच खिडकीतून, की "आप लोग जाओ, मुझे वैसे भी मरने का मुझे जीने का कंटाळा आ गया है." तर असं अनुज साहेब बोलतात आणि जसे बॉम्ब फुटतात ना, अख्खा किल्ला पूर्ण फुटून जातो जोरदार. खूप मोठा ब्लास्ट होतो तिकडे आणि मग असं करता ते लोकं परत बाहेर येतात आणि पण तिकडे असतात. तर त्यांना सांगतात, "वो जो 2 सर थे, वो बेचारे मर गए, पर अभी वो चली गई है. अभी डरने की कोई बात नहीं है." तर असं बोलल्यानंतर म्हणजे एकदम शांतता पसरते आणि सगळे खुश असतात एकदम. तर जाताना लास्टमध्ये असं दाखवलंय, की आपले जे आयुष साहेब आहेत, आयुष साहेबांना घरी सोडतात. त्यांना इलेक्ट्रॉनिक चेअर पण देतात. तर असं दाखवलं लास्टला, की आयुष साहेब आहेत ना, ते उन्हात कुठे दिवसा जातात ना, तर त्यांची स्किन जराशी जळालेली दाखवते. स्किन जळते त्यांची. तर असं दाखवलं, की आपले जे आयुष साहेब आहेत, ते पण व्हॅम्पायर बनलेले असतात. तर आता पार्ट 3मध्ये आपली स्टोरी पार्ट 3मध्ये आता रिलीज होईल. तर त्याच्यासाठी तुम्ही निश्चिंत राहा. तर चला मग भेटूया लवकरच. थँक यू सो मच तुम्ही आपली स्टोरी ऐकल्याबद्दल.